नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, उबाटा गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला, ज्यामध्ये कोस्टल रोडवर जे एक संगीत वाजवण्यात येणार आहे, जय हो जय हो हे जे गाणं होतं AR रहमानने संगीतबद्ध केलेलं, ते गाणं ते लावण्यात येणार आहे। त्या संदर्भात काहीतरी प्रश्न किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आला आणि तो बहुतेक हिंदीमध्ये प्रश्न असावा किंवा हिंदी पत्रकारांना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या देत असाव्यात। त्या निमित्ताने त्या पत्रकारांचे संवाद साधत होत्या आणि तेव्हा त्याचं उत्तर त्यांनी हिंदीमधून दिलं आणि तो व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा तो व्हिडिओ टाकलाय आणि त्याच्यावर जे त्याचं मथळा जो आहे किंवा कॅप्शन दिलेली आहे, नया है यह सिरियसली असं ते म्हणालेले आहेत। आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने किशोरी पेडणेकर हिंदीमध्ये बोलतात, ते कोणत्याही सर्वसामान्य मराठी माणसाला म्हणा, हिंदी माणसाला सुद्धा की पटकन हसायला येऊ शकतं। कारण मुळातच किशोरी पेडणेकर यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नाही हे त्याच्यावरून दिसून येतं। म्हणजे शब्द चुकतात किंवा त्याच्यामध्ये हिंदीमध्येच मराठी शब्दांचा समावेश होतो आणि त्यामुळे एक प्रकारे जो व्हिडिओ बघेल त्याला पटकन हसू येऊ शकतं, अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे। त्यामुळे प्रश्न मनात निर्माण होतो की मुळात किशोरी पेडणेकर या माजी महापौर आहेत, नगरसेविका आहेत, ज्येष्ठ नगरसेविका आहेत, अनेक वर्ष काम केलेलं आहे त्या विभागामध्ये, तर अशा ठिकाणी त्यांनी हिंदीमध्ये बोलण्याची आवश्यकता काय आहे नेमकी? जर त्यांना त्या भाषेवर त्यांची पकड नाहीये, हिंदी असो किंवा इंग्रजी असो, मागच्या वेळेला एक तसाच त्यांचा व्हिडिओ जुना मला वाटतं करोना काळामध्ये होता, तेव्हाही त्यांना इंग्रजीमध्ये कोणी प्रश्न विचारला तेव्हा ते इंग्रजीतून बोलायला गेल्या, त्याच्यातही त्यांचे अनेक शब्द चुकले। म्हणजे ज्या भाषेवर त्यांची पकड नाहीये, कमांड नाहीये, अशी भाषा जी आहे ती त्यांनी वापरण्याची कोणती आवश्यकता नाही। शेवटी तुम्हाला संपर्क ज्या भाषेमध्ये सहज सोपा आहे त्या भाषेमध्ये तुम्ही तो संपर्क करू शकता, पण कदाचित हिंदीमध्ये बोलायचे, हिंदीमध्येही आपण सांगू शकतो, बोलू शकतो, अमुक या प्रश्नाचं उत्तर हिंदीमध्ये देऊ शकतो, हे बोलण्याच्या नादामध्ये त्या हिंदीमध्ये बोललेले आहेत। तो व्हिडिओ पहिल्यांदा पहा तुम्ही। हमें भी मिलना चाहिए। देखो, एक तो कोस्टल रोड, मैं ना ये बात करेगी, जब भी कोस्टल में आप घुसते हैं तो दोनों बाजू से हवे का एकदम ये बन जाता है और भौ करके अपने को आवाज आता है। थोड़ी विंडो नीचे करो, देखो आवाज, तो वो म्यूजिक कैसा सुना देगा? उससे वो ज्यादा रहता है। मीन ऐसे इसमें पैसा बर्बाद करना, और कोई भी कॉन्ट्रैक्टर आके कहता है वो डिजाइन बना, ये बना, ये नहीं होना चाहिए। देखो, आप जाओ ना वो रोड से, विंडो नीचे करो, सुनने को आते का? देखो, नाही, मैं अभी नहीं बोलेगी। मैं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की किशोरी पेडणेकर यांना हिंदी व्यवस्थित जमत नाही, पण तो मुद्दा नाहीये। म्हणजे त्याची काही थट्टा उडवण्याचा मुद्दा नाही की त्यांना हिंदी येत नाहीये आणि तो व्हिडिओ तुम्हाला दाखवून तुम्ही सुद्धा त्याच्यावर हसावं यासाठी तो व्हिडिओ नाही। मूळ मुद्दा जो आहे तो उबाटा गट किंवा मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र ज्या मुद्द्यावर आले तो होता मराठीचा मुद्दा, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवात झाली ती शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा समावेश करणं, विशेषतः 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना हिंदी जी आहे ती सक्तीची करणं किंवा हिंदी सुद्धा विषय त्याच्यामध्ये घेणं, मराठीसोबतच। मराठी सक्तीची आहेच, पण त्याच्यासोबत हिंदी सुद्धा घेणं, ते याच्यावरनं एक रान उठलं महाराष्ट्रामध्ये आणि हे दोन पक्ष जे आहेत त्यांनी सातत्याने आवाज उठवला की हिंदी कशाला पाहिजे, हिंदी सक्तीची नको, महाराष्ट्रातल्या लोकांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे। एक प्रकारे हिंदी भाषिक जे आहेत त्यांना एक प्रकारे ही संधी दिलेली आहे तुम्ही, ते वरचढ ठरतील महाराष्ट्रामध्ये, मराठी माणूस बाहेर फेकला जाईल वगैरे वगैरे असे अनेक आरोप त्या ठिकाणी झाले। आणि त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं की महानगरपालिकांच्या निवडणुका येईपर्यंत हा सगळा मराठीचा मुद्दा चालू होता। मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे, मराठी माणसासाठी रात्र वैऱ्याची आहे वगैरे, हे सगळे विषय त्यासाठी घेतले गेले कारण मराठीचा अट्टहास की मराठी पाहिजेच, हिंदी अजिबात असता कामा नये,
हिंदीमध्ये बोलता पण कामा नये, हिंदी भाषिकांचं इथे काय काम आहे, अशा पद्धतीचा मुद्दा धरण्यात आला. मराठी भाषा जी आहे ती सक्तीची आहेच, म्हणजे ती कोणी सक्तीची करावी न करावी हा मुद्दाच नसतो. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचीच आहे अभ्यासक्रमामध्ये, शालेय अभ्यासक्रमात. पण इथे कुठेतरी राजकारण त्याच्यावर करता यावं म्हणून हा मराठी आणि हिंदीचा मुद्दा काढण्यात आला. आणि आपण पाहिलं अनेक ठिकाणी मराठी आणि अमराठी यांच्यामधले वाद, त्याला खतपाणी घातलं गेलं, ते सातत्याने दाखवले गेले. गुजराती मराठी किंवा दक्षिण भारतीय आणि मराठी, उत्तर भारतीय आणि मराठी असे वेगवेगळे प्रसंग दाखवले गेले. कुठे त्या अमराठी लोकांना मारतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. आणि यातून एक दाखवण्याचा प्रयत्न झाला की मराठीबद्दल किती आम्ही आग्रही आहोत. विशेषतः हे दोन पक्षच, बाकी कोणी तसा आग्रह धरला नाही, त्यांचा मुद्दा नव्हता बाकीच्यांचा. काँग्रेसने त्याला कधी समर्थन दिलं नाही या मुद्द्याला. आणि या त्यासाठीच होता की या निवडणुकीच्या निमित्ताने दोन बंधू एकत्र येतील, मराठीच्या मुद्द्यावर लढतील. आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला यश मिळालं ते या मराठीच्याच मुद्द्यावर, अर्थात त्यांची सत्ता आली नाही, पण मुद्दा मराठीचाच होता, तो गेले अनेक महिने चालू होता. मग एवढा जर तुमचा आग्रह आहे मराठीबद्दल आणि हिंदी भाषेला कशाला या ठिकाणी स्थान दिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे उत्तर भारतीय, बिहारी हे मोठ्या प्रमाणावर येतात आणि त्यांना लाभ होईल त्याचा, त्यातून मराठी माणूस दूर फेकला जाईल, ही जी भीती दाखवण्यात येत होती त्याच्यामागचं कारण तेच होतं की मराठी कुठेतरी मागे पडेल. आणि म्हणून मराठीमध्ये बोललं पाहिजे, प्रत्येकाने मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. जे हिंदी भाषिक येतील किंवा अमराठी येतील त्यांनाही मराठी आलीच पाहिजे. येत नाही कशी म्हणून कानफटात मारायची किंवा त्याची कॉलर पकडायची, हे चालू होतं. मग एवढं सगळं असताना किशोरी पेडणेकर हे हिंदीमध्ये का बोलतायत हा प्रश्न निर्माण होतो. काय गरज आहे? एका बाजूला त्यांच्याच पक्षांनी उदाहरण दिली की केरळमध्ये कसं होतं, कर्नाटकात कसं होतं, तामिळनाडूमध्ये कशी अस्मिता बाळगली जाते आपापल्या भाषेबद्दल. मग महाराष्ट्रामध्ये का अस्मिता नाहीये? मग ही अस्मिता फक्त मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये जे काही आता यश मिळालं, उभाटा गटाला असेल, मनसेला जे काही अपेक्षित होतं तेवढं मिळालेलं नाही, पण त्या मुद्द्यावर लढली निवडणूक, तो मुद्दा आता मागे पडलेला आहे की काय? ते आता झालं, त्या निवडणुकीपुरतं हिंदी आणि मराठी आपण त्या वादाचा लाभ उठवला. पुढे आपल्याला आता हिंदी बोलायचं तर बोला, मराठी बोलायचं तर बोला, असं आहे की काय? हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. जर मुळातच तुम्हाला हिंदीत बोलायचंच नाही, हिंदी भाषा बोलायची नाही, आपल्याला मराठीतच बोलायचं, आमच्या पक्षाची भूमिका आहे की मराठीतच बोललं पाहिजे आणि आम्ही प्रत्येकाशी मराठीतच बोलू, तर मग किशोरी पेडणेकर नेमकं हिंदीत का बोलतायत हा प्रश्न त्यासाठीच निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट जी की त्यांना मराठी भाषा जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने बोलता येते, मराठीमधून त्या अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतायत, तर मग हिंदी भाषा कशाला वापरायची? मुळातच त्यांना जे काही विचार मांडायचे होते, जे काही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं ते हिंदी भाषिकांपर्यंतही पोचवायचे, असा तर काय मुद्दा नव्हता. आणि त्याची आवश्यकताही नाहीये, कारण हा पक्ष जो आहे त्याने ठरवलेलं आहे की मराठी माणसाचं हित, मराठी भाषेचं हित, हिंदीचं हित नाही बघायचे. मग नेमकं याच्यातून हिंदी बोलून कोणाचं हित साध्य झालं? मराठी माणसाला तर काही हिंदीमध्ये उत्तरं नको होती किशोरी पेडणेकरांची. मग असे कोणते हिंदी भाषिक होते की ज्यांच्यासाठी किशोरी पेडणेकर हिंदीमध्ये बोलल्या? हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे हा केवळ चेष्टेचा विषय नाही की कसं बोलतायत हिंदी, त्यांना हिंदी बोलता येत नाही, यासाठी आपण हा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये त्याला महत्त्व दिलेलं नाही. महत्त्व हे आहे की तुम्हाला हिंदी बोलता येत नाही तर बोलू नका, मराठीमध्येच बोला. हिंदीत विचारले प्रश्न तरी मराठीतच उत्तरं द्या, कारण आमचा आग्रह आहे की मराठीतच बोललं पाहिजे. म्हणून हा लोकांमध्ये प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही नेमकं मग हिंदीमध्ये का बोलताय? की आता ती फक्त निवडणुकीपुरती एक योजना होती की चला मराठी हिंदी असा वाद निर्माण करू, त्याच्यातून काय मतं मिळतील, मराठी माणसाची मतं सगळी आपल्याला एक गट्टा मिळतील, आणि आता पुन्हा हिंदी बोलायला सुरुवात. आता मग नंतर म्हटलं होतं की नाही आमचा हिंदीशी काही वाद नाही, पण तो वाद तर दिसत होता सगळा. हिंदी आणि मराठी असाच वाद निर्माण केला गेला होता. आणि दुसरी गोष्ट, उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, हे सगळे हिंदीमधनं बोलतात उत्तमरित्या, पत्रकारांचे संवाद साधतात. जेव्हा त्यांना मराठीतून त्यांची भूमिका मांडून झाली की हिंदीत विचारलं जातं तेव्हा ते हिंदीतही बोलतात आणि चांगल्या पद्धतीने हिंदीत बोलतात. मग हिंदीचा नेमका राग काय? जर हिंदीत बोलून आपल्याला हिंदी भाषिकांशी संवाद साधायचा आहे, त्यांच्यापर्यंत आपली भूमिका, महाराष्ट्रातली जी काय तुमची भूमिका आहे ती पोचावी असं वाटतं, त्यासाठी हिंदी बोलावी लागते. आणि हिंदी जर बोलायला चांगली यावी लागेल कोणाला, तर त्यासाठी ती शिकावी लागणारच. मग ती 4थीपर्यंत सक्तीची केली काय आणि 5वीपासून सक्तीची केली काय? तिथे मात्र निवडणुकीच्या वेळेला तो हिंदी द्वेष दिसत होता.
हिंदीला विरोध नव्हता नुसता, तर हिंदी आणि मराठी असा भेद निर्माण करून हिंदीबद्दल द्वेष होता. मग आता तो निवळलेला आहे का द्वेष? किंवा आता ती भूमिकाच राहिलेली नाही. आता काय हिंदी बोलायला हरकत नाही, आता काय निवडणुका झाल्या, आता एकदम 2031 मध्ये निवडणुका, आता काय गरज आहे त्या मुद्द्याची? असं काय आहे का, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. मग किशोरी पेडणेकरांना जसं म्हटलं जात होतं की हिंदीची सक्ती नको, हिंदी लादू नका, मग तसं किशोरी पेडणेकरांवर कोणी हिंदी लादलेली आहे का सक्ती केली आहे की तुम्ही हिंदीत बोला म्हणून? हा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.